अथ श्री साई सच्चरित अध्याय 37। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य साईचे चरित, धन्य तयाचे नित्याचरित, क्रिया ही अकळ अत्यद्भुत, इत्थंभूत अकथ्य, अगाध त्याचे सच्चरित, धन्य तयाचे जीवनवृत्त, धन्य धन्य ते अप्रतिहत, असी धाराव्रत तयाचे, कधी ब्रह्मानंदे उन्मत्त, कधी ते निजबोधे तृप्त, कधी सर्व करून अलिप्त, ऐसी अनिश्चित ती स्थिती, कधी सर्व प्रवृत्ती शून्य, तरी तो नव्हे निद्रा संपन्न, निजस्वार्थी ठेवून मन, सदा सावधान निजरूपी, कधी सागरा समप्रसन्न, परी तो दुरंत दुर्विगाह्य गहन, कोणा हे अगाध रूप निरूपण, यथार्थपणे करवेल, पुरुषांसवे धरी बंधुता, स्त्रिया तयाच्या बहिणी माता, ब्रह्मचारी ऊर्ध्वरेता, ठावा समस्ता सर्वदा, ऐसियाचे सत्संगती, प्राप्त झाली जी मती, तीच राहो निश्चल स्थिती, निधन प्राप्ती पर्यंत, उदंड भावी सेवावृत्ती, चरणी जडावी अनन्य भक्ती, भगवद भाव सर्वाभूती, अखंड प्रीती तन्नामी, पाहोनी त्याच्या एक एक कृती, जे जे कारण शोधू जाती, ते ते कुंठित होऊनी अंती, स्वस्थची बैसती तटस्थ, किती एक स्वर्ग सौख्या झगडती, वानिती अत्यंत स्वर्गाची महती, ते भूलोका तुच्छ मानिती, मरणाची भीती म्हणती इथे, परी अव्यक्तातून आकारा येती, तियेसची म्हणती व्यक्तस्थिती, पुढे तीच प्रवेशता अव्यक्ती, मृत्यू म्हणती तियेस, अधर्म अज्ञान राग द्वेष इत्यादिक हे मृत्युपाश, यांचे उल्लंघन करी जो अशेष, त्यासीच प्रवेश स्वर्लोकी, स्वर्ग स्वर्ग तो काय आणिक, वैराज तोच स्वर्गलोक, विराट आत्मस्वरूप देख, मानस दुःख विवर्जित, जेथे नाही रोगादि निमित्त, नाही चिंता व्याधी दुःख, जेथे न क्षुधा तृषाकुलित, कोणी न व्यथित जरा भये, जेथे नाही मृत्युभय, नाही विधी निषेध द्वय, जीव वावरे अत्यंत निर्भय, तीच की दिव्य स्वर्गस्थिती, जे आब्रह्म स्थावरांत, पूर्ण स्थावर जंगमांत, तेची तत्व परत्रीवायेथ, नानात्व विरहित तेच ते, असता संसार धर्म वर्जित, होता उपाधी समन्वित, तेची आभासे अब्रह्मवत, अविद्या मोहित जीवास, परब्रह्म ते मजहूनि भिन्न, ते मी नव्हे मी तो आन, ऐसे जयाचे भेदज्ञान, तो मरणाधीन सर्वदा, जननापाठी लागले मरण, मरणापाठी पुनर्जनन, हे संस्कृती चक्र परिवर्तन, पाठीस चिरंतन तयाच्या, दुष्कर यज्ञ तपोदान, किंही जयाचे होय आपादन, ते नारायण पद स्मृतिविहीन, स्वर्गायतन किमर्थ, केवळ विषय भोगाचे स्थान, न लगे आमुते स्वर्ग भुवन, जेथे न गोविंद नामस्मरण, काय कारण तयाचे, स्वर्गाचा अथवा नरका, फरक नाही विषय सुखा, इंद्रावा गर्दभा देखा, सुख विलोका एकची, इंद्र नंदनवनी घोळे, तोच रासभ उकिरणा लोळे, सुख पहाता एकची तुळे, नाही ते वेगळे लवमात्र, जेथून पुण्यक्षये पतन, किम निमित्त तदर्थ यत्न, त्याहूनी बरवे येथील जनन, महत्वे गहन भूलोक, जेथे आयुष्य कल्पवरी, काय त्या ब्रह्मलोकाची थोरी, अल्पायुष्य हो का क्षणभरी, भूलोकपरी आणिक, क्षणभंगुर आयुष्यपण, केले कर्म एक क्षण, करी जो सर्व ईश्वरार्पण, अभयस्थान पावे तो, जेथे न भगवत भक्त जन, करीती न हरिगुरु कथा वर्णन, संगीत नृत्य भगवत पूजन, ते काय स्थान कामाचे, ब्रह्मात्मैकत्व विज्ञान,
आत्यंतिक निश्रेयस साधन ते तो या स्वर्गाहूनी गहन भूलोक हे स्थान तयाचे काया वाचा मने करून करा पंचही प्राण समर्पण निश्चयात्मक बुद्धी ही लीन होवो गुरुवधीन सर्वस्वी एवं सद्गुरूसी शरण जाता भवभयाची कायसी वार्ता प्रपंचाची किमर्थ चिंता असता निवारिता सर्वस्वी अविद्येचा जेथे वास तेथे पुत्र पश्वादी पाश संसार चिंता अहर्निश नाही लवलेश सुविचार अविद्या सर्वा मूळ कारण उपस्थापी नानात्व विंदान आचार्यागम संस्कृत ज्ञान तदर्थ संपादन करावे होता अविद्या निवर्तन पुरेन अणुमात्र नानात्व ज्ञान चुके तयाचे जन्म मरण एकत्व विज्ञान या मूळ धरी जो अत्यल्प भेददृष्टी पडेल जन्म मरणाचे कष्टी तयास विनाश आणि सृष्टी लागली पाठी सदोदित श्रेय हाच जिचा विषय तीच ती विद्या निसंशय जिचा विषय केवळ प्रेय अविद्या नामधेय तियेस मृत्यू हेच मोठे भवभय तयापासूनी व्हावया निर्भय घट्ट धरा गुरुचरणद्वय देतील अद्वय बुद्धी ते जेथे द्वितीय अभिनिवेश तेथेच किया भयासी प्रवेश म्हणून जेथेन भय लवलेश ते निर्विशेष पदसेवा शुद्ध प्रेम मलयागर लावा तयाचिया भाळावर नेसवा भावार्थ पीतांबर दावील विश्वंभर निजभक्ता दृढ श्रद्धेचे सिंहासन अष्टभाव मंडित पूर्ण आनंदाश्रुजले स्नपन सद्य प्रसन्न प्रकटेल भक्ती मेखळा कटी भोवती बांधोनी आकळा तया प्रती सर्वस्वाचे निंबलोण प्रीती करा मग आरती ओवाळा कोण्याही कार्याचा प्रविलय होई धरुनी अस्तित्वाश्रय खड्याने घट फोडिला जाय निवृत्त होय आकारची घटास्तित्वांश लवमात्रही नाही ऐसा होत नाही फुटक्या खापऱ्यांची आही ठाई अनुवृत्ती होई घटाची म्हणून कार्याचे जे प्रविलापन ते अस्तित्वनिष्ठ चिरंतन म्हणून कोणाचेही देहावसान नव्हे पर्यवसान शून्यत्वी कार्यन कारणा व्यतिरिक्त झाले व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित हे तो सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची या न्यूनाधिक्याची परंपरा ही दर्शवी हेची स्थूल कार्य विलयेसाची सूक्ष्म कारणची अवशिष्ट तयाचाही विलय होता त्याहून सूक्ष्म अवशिष्ट राहता सकलेंद्रिय मनबुद्धी ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धी ही जेथे ठके येथेची मूर्त अमूर्ती ठाके परी त्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धी कामास देई आश्रय म्हणून तिचा होता विलय तात्काळ होई आत्मोदय पडे अक्षयपद ठाई अविद्या माया काम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वांचा उपरम होई उपशम बंधाचा होता सर्व बंधन नाश प्रकटे आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयंप्रकाश चमके रवी शरीर मी हे माझे धन या नाव दृढ देहाभिमान हेची हृदय ग्रंथी निबंधन दुःखाधिवेशन मायेचे जरी हा देह एकदा निमाला कर्मबीजे देहांतर लाधला ते बीज निशेष जाळावयाला चुकला की आला पुनर्जन्म पुनश्च बीजांचे वृक्ष होती वासना बीजे जे देहांतर प्राप्ती ऐसे हे चक्र अव्याहत गती वासना निमती तोवरी कामांचा जै समूळ विनाश तैसा हृदय ग्रंथी निरास तैच अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांती धर्माधर्म विहित स्थिती जिये नाम विरजा वदती अविद्या काम निर्मूलन करती जेथेन लवगती मृत्यूते वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग
निरालेख्या त्या शब्दप्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्या झालिया परब्रह्म संवित्ती तीच सकलानिष्ट निवृत्ती तीच मनेप्सित इष्टप्राप्ती हे श्रुतिस्मृती प्रामाण्य ब्रह्मा विदाप्नोति परम हेच ब्रह्मानंद साध्य चरम याहूनि अन्य काय परम तरति शोकमात्मवित संसारार्णव तमोमूळ पावावया परकूल ब्रह्मज्ञानाची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे पूर्ण श्रद्धा आणि धीर हेची मूर्त उमा महेश्वर मस्तकी नसता यत्कृपाकर दिसेन विश्वंभर हृदयस्थ वदले साईनाथ गुरुवर्य उद्गार ज्यांचे अमोघ वीर्य पाहिजे निष्ठेचे अल्पधैर्य महदैश्वर्य पावाल असन्मात्र अवघे दृश्य हे तो मानणे येते अवश्य स्वप्न दर्शन घ्या प्रत्यक्ष सर्व ही अदृश्य प्रबोधी येथवरी बुद्धीची धाव येथवरीच आत्म्याशी सद्भाव परी जेथेन सदसता ठाव तो तत्वभाव तो आत्मा सदसदादि प्रत्यय वर्जित अलिंग सर्व विशेष रहित तेच शब्द शब्दांतर वर्णित तेच सर्वगत गुरुरूप आत्मा सर्व विशेष रहित जरा जन्म मरणातीत हा पुराण आणि शाश्वत अपक्षय वर्जित सर्वदा हा नित्य अज पुरातन सर्वगत जैसे गगन अनादि आणि अविच्छिन्न वृद्धिशून्य अविक्रिय जे अशब्द आणि अरूप अनादि अनंत आणि अमूप अव्यय अगंध अरस अलेप कवणाते स्वरूप वर्णवेल परी दिसेना ऐसिया निर्गुणा नेणतेपणे जरी नेणा ज्ञाने दवडा हा अज्ञानपणा कधीही न म्हणा शून्यतया काय ती परमहंस स्थिती श्री साईंची निज संपत्ती काळे चोरिली हातोहाती दिसेल मागुती ती काय धनसुत दारासक्त भक्त राहू द्या की यांची मात दर्शना येत योगी विरक्त राहत आसक्त पदकमली काम कर्म बंध विमुक्त सर्वैषणा विनिर्मुक्त देह गेहादिकी विरक्त जगी भक्त तो धन्य साई जयाचा दृष्टी विषय तया वस्त्वंतर दिसेल काय दृश्य मात्री साईंशिवाय रिकामा ठाय दिसेना वदनी श्री साईचे नाम हृदयी श्री साईचे प्रेम तया नित्य आराम क्षेम रक्षी स्वयमेव साई त्या श्रवणाची ही तीच गत शब्द नाही साई व्यतिरिक्त घ्राणी साई परिमळ भरत रसना पघळत साई रसे सुखाचे जे सोली व सुख काय साईचे सुहास्य मुख धन्य भाग्याचा तो देख जेणे ते शब्द पियूख सेविले कल्याणाचे निधान सुखशांतीचे जन्मस्थान सदसद्विवेक वैराग्यवान सदा सावधान अंतरी गोरसेसी वत्स धाले तरी न मायेपासून हाले तैसे मन हे पाहिजे बांधिले दावणी दाविले गुरुपायी वावया गुरुकृपानुरागा वंदा तत्पद कमल परागा केलिया हितबोधा जागा अनुभव घ्यागा पदोपदी यथेच्छ रमता इंद्रियार्थी अंतरी ठेवा साई प्रीती तोची कामा येईल अंती स्वार्थी परमार्थी उभयत्र मंत्रसिद्ध मांत्रिक अंजन दावी पायाळूस भूमिगत धन तैसेच गुरुपदरज धूसर नयन ज्ञान विज्ञान पावती सिद्धांची जी जी लक्षणे साधकांची ती तीच साधने साध्य कराया दीर्घ प्रयत्ने अभ्यास सुज्ञे करावा दुग्धापोटी आहे घृत परीन करिता ते आम्लयुत नाही तक्र ना नवनीत तेही अपेक्षित संस्कारा तक्र घुसळल्या विरहित प्राप्त होईना नवनीत तेही न करिता अग्निसंयुक्त स्वादिष्ट घृत लाभेना पाहिजे संस्कार बलवत्तता पूर्वाभ्यासे बुद्धिमत्ता अभ्यासावीण चित्तशुद्धता तिजवीण दुर्गमता ज्ञानास व्हावी निर्मळ चित्तवृत्ती
तरीच होईल आत्मप्राप्ती. हाता न ये जो ती स्वरूप स्थिती, भगवत भक्ती सोडू नये. लागे भगवत भक्तीचा पाया, मंदिर आत्मज्ञानाचे उठाया. चारी मुक्तींचे कळस झळकाया, ध्वजा फडकाया विरक्तीची. रात्रंदिन कर्दमी लोळती, श्वान सुकरे विष्ठा भक्षिती. विषय भोग तीही भोगिती, तीच का महती नरदेही. होय जेणे चित्तशुद्धी, जेणे अखंड ब्रह्मसिद्धी. ते स्वधर्माचरण आधी, तप हे साधी नरदेहे. साधु सेवा मुक्तीचे घर, स्त्रैण संग नरकद्वार. हे पूज्य वृद्ध जनोद्गार, विचारार्ह सर्वथा. सदा सदाचार संपन्न, देह निर्वाहा पुरते अन्न. गृहदारादि स्पृहा शून्य, ऐसा जो धन्य तो साधू. जे जे अनिमेष चिंतिती साई, प्रचितीची पहा नवलाई. स्वये साई तयांस ध्यायी, होऊनी उतराई तयांचा. धन्य नामस्मरण महती, गुरुही भक्तस्मरण करीती. ध्याता प्रवेशे ध्येय स्थिती, पूर्ण विस्मृती परस्परा. तुम्ही जाणा तुमची करणी, मज तो अहर्निश तुमची घोकणी. ऐशी बाबांची प्रेमळवाणी, असेल स्मरणी बहुतांच्या. न लगे आम्हा ज्ञानकथा, पुरे हा एक साईचा गाथा. कितीही पापे असोत माथा, संकटी त्राता हा आम्हा. जरी न करवती पारायणे, तरी यातील गुरुभक्ती प्रकरणे. श्रोता कीजे हृदया भरणे, नित्यश्रवणे नेमाने. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, वाचील नित्य हे चरित्र जरी. निज गुरुराजसह श्रीहरी, भेटेल निर्धारी भाविका. अखंड लक्ष्मी नांदेल घरी, वाचितील जे निरंतरी. निदान जो एक सप्ताह करी, दरिद्र दुरी तयाचे. हे मी वदतो ऐसे न म्हणा, तेणे संशय घेरील मना. साईच वदवी माझी वदना, क्लिष्ट कल्पना सोडावी. तो हा सकळ गुण खाणी, साई निजभक्त कैवल्यदानी. कथा जयाची कलिमल हरणी, श्रोता श्रवणी परिसिजे. ऐसिया संत कथां पुढे, स्वर्ग सौख्यते काय बापुडे. कोण ढुंकून पाहिल तिकडे, टाकून रोकडे सत्कथन. सुख दुःख हे तो चित्त विकार, सत्संग सर्वदा निर्विकार. करी चित्त चैतन्याकार, सुख दुःखा थार देईना. जे सुख विरक्ता एकांती, की जे भक्ता करिता भक्ती. असो इंद्र की चक्रवर्ती, न मिळे कल्पांती तयांना. प्रारब्ध भोग बलवत्तर, बुद्धी उपजे कर्मानुसार. उपजो परी हे नेमनेमांतर, भक्त तत्पर टाळील. करा की भगीरथ उद्योग, चुकेना प्रारब्ध कर्म भोग. अवश्य भावित्वाचा योग, तयाचा वियोग अशक्य. जैसे ये दुःख अवांछित, सुखही तैसेच अकल्पित. देह प्रारब्धाची ही गत, आधीच अवगत संतांस. अखंड तन्नामावर्तन, हेची आम्हा व्रत तपदान. वेळोवेळी शिर्डी प्रयाण, हेची तीर्थाटन आमुचे. साई साई ती नामस्मरण, याच मंत्राचे अनुष्ठान. हेच ध्यान हेच पुरश्चरण, अनन्य शरण या जावे. निष्कपट प्रेमानुसंधान, इतुकेच खरे तयाचे पूजन. मग अंतरी घ्या अनुभवून, अतर्क्य विंदान तयाचे. पुरे आता हे गुऱ्हाळ, आम्हा पाहिजे सत्वर गुळ. पूर्वसूचित कथा रसाळ, श्रवणार्थ सकळ उत्सुक. ऐसा श्रोतृवृंदांचा भाव, जाणून सूचित कथा नवलाव. आवरिला हा ग्रंथ गौरव, अवधान सौष्ठव राखाया. काव्य पदबंध व्युत्पत्ती, नेणेमी पामर मंदमती. करधृत लेखणी धरोनी हाती, साईच लिहविती ते लिहितो. साई नसता बुद्धिदाता, तरी मी कोण चरित्र लिहिता. त्याची कथा तोची वदविता, आणिक लिहविता ही तोच. असो आता कथानुसंधान, चावडी हंडी प्रसाद कथन. करू म्हणून दिधले आश्वासन, कथा निरूपण ते परिसा. आणि कही तदंगभूत, अथवा दुजिया कथा ज्या स्मरत.
त्या त्या सांगू श्रोतया प्रत त्या सावचित्त परिसाव्या. धन्य साई कथांचा नवलाव, धन्य धन्य श्रवण प्रभाव, मनने प्रकटे निजस्वभाव, थोरावे सद्भाव साईपदी. आता आधी चावडी वर्णन, समारंभाचे करू दिग्दर्शन, बाबा करीत एकांतराशयन, चावडी लागून नियमाने. एक रात्र मशिदीत, दुजी क्रमित चावडी प्रत, ऐसा हा क्रम बाबांचा सतत, समाधीपर्यंत चालला. पुढे 1909 सन 10 डिसेंबर तैपासून चावडी माझी साईंचे अर्चन, भजन पूजन हो लागे. तो चावडीचा समारंभ, यथामती करू आरंभ, करील साई कृपा संरंभ, तडीस विश्वंभर नेईल. चावडीची येता रात, भजन मंडळी मशिदी येत, भजन 2 प्रहर पर्यंत मंडपात चालतसे. मागे रथ शोभायमान, दक्षिणांगी तुलसी वृंदावन, सन्मुख बाबा स्थानापन्न, मध्ये भक्तजन भजनार्थी. हरिभजनी जया आदर, ऐसे भक्त नारी नर, सभामंडपी येऊनी सत्वर, भजन तत्पर ठाकती. कोणी करी घेऊनी टाळ, कोणी चिपळ्या करताळ, कोणी मृदंग खंजिरी घोळ, भजन कल्लोळ मांडीत. साई समर्थ चुंबकमणी, निज सत्तेची या आकर्षणी, जडलोह भक्ता लावूनी ओढणी, नकळत चरणी ओढीत. हलकारे दिवट्या पाजळती अंगणी, तेथेच पालखी शृंगारिती कोणी, द्वारी सज्ज वेत्रपाणी, करीत ललकारणी जयघोष. चव्हाट्यावरी मखरे तोरणे, वरी अंबरी झळकती निशाणे, नूतन वस्त्रे दिव्याभरणे, बालके भूषणी शृंगारिली. मशिदीची या परिसरी, उजळत दीपांच्या बहुहारी, वारू श्यामकर्ण अंगणद्वारी, पूर्ण शृंगारी विराजत. इतुक्यात तात्या पाटील येत, घेऊन या मंडळी समवेत, बाबांपाशी येऊनी बैसत, निघाया उद्यत बाबांसवे. बाबा जरी तयार असत, तात्या पाटील येईपर्यंत, जागचे जागी बैसूनी राहत, वाट पाहत तात्यांची. जेव्हा काखेत घालून हात, तात्या पाटील बाबांस उठवीत, तेव्हाच बाबा निघाया सजत, चावडी प्रत तेथुनी. तात्या बाबांस म्हणत मामा, ऐसा परस्पर तयांचा प्रेमा, ऐशा तयांच्या आप्तधर्मा, नाही उपमा द्यावया. अंगात नित्याची कफनी, सटका आपुला बगलेस मारुनी, तमाखू आणि चिलीम घेऊनी, फडका टाकुनी स्कंधावर. बाबा जव ऐसे तयार, घालिती तात्या अंगावर, जरी काठी शेला सुंदर, करीती शिरावर सारिखा. बाबा मग पाठील भिंती तळी, असे पडली सर्पणाची मोळी, तदग्री दक्षिण पादांगुळी, हालवीत ते स्थळी क्षणभर. लगेच तेथील जळती ज्योत, स्वये मारून दक्षिण हात, आधी साई बुझावीत, मागून निघत चावडी ते. साई निघता जावया, वाद्ये लागत वाजावया, नळे चंद्रज्योती हवया, प्रकाशती दिवटिया चौपासी. कोणी वर्तुळ धनुष्याकृती, शिंगे करणे तुतार्या फुंकिती, कोणी तास झांज वाजविती, नाही मिती टाळ करिया. मृदंग वीणा झणत्कारी, साई नामाची या गजरी, भजन समवेत हारोहारी, प्रेमे नरनारी चालत. दिंडी पताका झेलीत, कोणी गरुड टके मिरवीत, नाचत उडत भजन करीत, निघत मग समस्त जावया. अति आनंद सकल लोका, घेऊन निघती दिंड्या पताका, तासे तुतारे करण्यांचा दणका, जयकार थयकार वारूचा. ऐसिया वाजंतरांचे गजरी, मशिदीतून निघे स्वारी, भालदार देत ललकारी, पायरीवर बाबाजो. टाळ झांज मृदंग मेळी, कोणी वीणा कोणी चिपळी, भजन करीत भक्त मंडळी, सुख समेळी ते स्थानी. टके पताका घेऊनी करी, भक्त चालती आनंद निर्भरी, दुबाजू 2 चवरधरी,
पंखे करी विजिती शेले दुशेले एकेरी पाय घड्या मार्गात अंथरिती बाबांस हाती धरोनी चालविती चवऱ्या ढाळीती तयांवरी तात्याबा वामहस्त धरी म्हाळसापती दक्षिण करी बापू साहेब छत्रशिरी चालली स्वारी चावडीसी आघाडी घोडा तो ताम्रवर्ण नाम जयाचे श्यामकर्ण घुंगुरे झणत्कारिती चरण सर्वाभरण मंडित जो वेत्रपाणी पुढे चालत साई नामाचा ललकार करीत छत्रधारी छत्र धरीत चवऱ्या वारीत चवरधर ताशे वाजंत्रे वाजत भक्त जय जयकारे गर्जत ऐसा भक्त संभार चालत प्रेमे पुकारत भालदार हरिनामाचा एकची गजर टाळ झांज मृदंग सुस्वर सवे तालावर भक्त संभार गर्जत ललकारत चालती ऐसा भजनी भक्त संभार होऊन या आनंद निर्भर वाटेने साईंचा जय जयकार करीत चव्हाट्यावर ठाकत ताई टाळ झांज ढोल घोळ वाद्ये वाजती अति तुंबळ साई नामाचा एकची कल्लोळ भजन प्रेमळ मौजेचे सवे चालती नारी नर सर्व भजनानंदी निर्भर करीत साई नामाचा गजर नादे अंबर कोंदाटे गगन गर्जे वाजंतरी प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरी ऐसी प्रेक्षणीय चावडीची स्वारी शोभा साजिरी अनुपम्य अरुण संध्या रागे नभा जैसी तप्त कांचन प्रभा तैसी जयाची श्रीमुख शोभा सन्मुख जै उभा चावडीच्या ते समयीची ती मुख शोभा पसरली जणू बालारुण प्रभा केवळ चैतन्याचा गाभा कोण त्या लाभा टाळील धन्य ते समयीचे दर्शन मुखप्रभा आरक्तवर्ण उत्तराभिमुख एकाग्रमन करी पाचारण जणू कोणा ताशे वाजंत्र्यांचा गजर महाराज आनंद निर्भर करीती अधोर्ध्व दक्षिण कर वरचे वरते धवा रौप्यताटी कुसुम निकर घेऊनी दीक्षित भक्त प्रवर पुष्पवृष्टी सर्वांगावर करीत वरचे वरते समयी साईंचिया मस्तकावरती गुलाब पुष्पे गुलाल मिश्रिती काका साहेब उधळीत राहती प्रेम भक्ती संयुक्त ऐशा जवत्या पुष्पकळिका गुलालयुक्त उधळीती काका तासे झांज टाळांचा ठोका एकची कडाका वाद्यांचा ग्रामलोक बाबांचे भक्त दर्शना येती प्रीतियुक्त मुखचर्या अरुण रक्त अभिनव सुव्यक्त ते वेळी पाहोनिया तो तेजविलास प्रेक्षक नेत्र पावती विकास प्रेमळा मना होई उल्हास भवसायास निवृत्ती आहा ते दिव्य तेज अद्भुत शोभे जैसा बाल भास्वत सन्मुख ताशे कहाळा गर्जत उभे राहत बहुसाल करुनी सतत खालीवर हेलकावीत दक्षिण कर उदंमुख एका स्थळावर अर्धप्रहर पर्यंत पीतवर्ण केतकी गाभा किंचित आरक्त मुखप्रभा जिव्हान वर्णू शकेती शोभा नेत्रेच लाभा सेवावे तितुक्यात जेव्हा का म्हाळसापती संचार होऊन नाचू लागती तेव्हा ही बाबांची एकाग्रस्थिती पाहता चित्ती आश्चर्य दक्षिणांगी उभा भगत अंचल बाबांचा करे धरीत वामांगी तात्या कोते चालत घेऊन हस्तात कंदील काय मौजेचा तो उत्सव भक्तिप्रेमाचे ते गौरव पाहावया तयाचा नवलाव अमीर उमराव एकवटती निज तेजे घवघवीत मुखचंद्र सोज्वळ आरक्त अवर्णनीय शोभा शोभत स्वानंद पूरित जननयन हळूहळू चालती वाटे भक्त समुदाय दुबाजू थाटे अनिवार भक्त प्रेम दाटे स्वानंद कोंदाटे घनदाट आता पुढे ऐसा सोहळा कोणीही पाहू न शके डोळा गेले ते दिवस आणि ती वेळा मनासी विरंगुळा स्मरणेच वाजती वाजंत्री अपार मार्गी करीती जय जयकार
नेऊनी चावडीसी आसनावर दिव्योपचार अर्पिती. वरी बांधित शुभ्र वितान हंड्या झुंबरे शोभायमान. आरसा प्रकाश परावर्तन देदीप्यमान देखावा. भक्तमंडळी सर्व मिळून चावडी ते जाती जमून. तात्याबा मग घालिती आसन बाबांस धरून बैसवीत. ऐसे ते तयार वरासन पाठीसी लोडाचे ओठंगण. बाबा होताच स्थानापन्न अंगरखा परिधान करवीत. घालीत अंगावर दिव्यांबरे पूजा करीत हर्ष निर्भरे. करीत आरत्या महागजरे हार तुरे चढवीत. सुगंध चंदन चर्चून करीत साईस करोद्वर्तन. उंच वस्त्री अलंकारून मुकुट घालून पाहत. कधी सुवर्ण मुकुट साजिरा कधी शिरपेची मंदिल गहिरा. झळके जयावरी कलगी तुरा कंठी हिरा माणिके. धवळ मुक्ता फळांच्या माळा घालिती मग तयांच्या गळा. दिवाबत्तीच्या योगे झळाळा तेजे आगळा पेहराव. सुगंध कस्तुरी रचित काळी ऊर्ध्वरेषा रेखिती निढळी. कृष्ण तिलक लाविती भाळी वैष्णव कुळी जेणे परी. तो जांभळा मखमाली भरजरी अंगरखा दो खांद्यांवरी. हळूच मागूनी वरचेवरी सरकता सावरीत दो बाजू. तैसेच डोईस मुकुटाभरण अथवा मंदिल पालटून. वरीचे वरीच धरीत झेलून हळूच मागून नकळत. हो का मुकुट अथवा मंदिल स्पर्श होता फेकून देतील. होती जरी ही चिंता प्रबळ प्रेम कुतूहल निस्सीम. साई जो सर्वांतरज्ञानी तो काय नेणे भक्तांची छपवणी. परितयांचे कौतुक पाहुनी बुद्ध्याच जाणूनी मौन धरी. ब्रह्मानुभवे विराजमान तयास भरजरी अंगरखा भूषण. निज शांतीने शोभायमान तया अलंकरण मुकुटाचे. तरीही नाना परीचे सुरुचिर बाबांस घालिती अलंकार. कपाळी टिळक मनोहर रेखिती केशर मिश्रित. हिरे मोतियांच्या माळा कोणी तेथे घालिती गळा. कोणी ललाटी लाविती टिळा चालवी लीला भक्तांच्या. शृंगार जेव्हा चढती समस्त मस्तकी जै मुकुट विराजित. मुक्ताहार कंठी झळकत दिसे अत्यद्भुत तै शोभा. नाना साहेब निमोणकर धरीत बाबांवर छत्र पांडुर. काठी सवे ते वर्तुलाकार फिरे झालर समवेत. बापू साहेब अतिप्रीती गुरुचरण प्रक्षालिती. अर्घ्यपाद्यादि भावे अर्पिती पूजा करीती यथोचित. पुढे ठेवूनी रौप्य ताम्हण तयात बाबांचे ठेवूनी चरण. अत्यादरे करीत क्षाळण करोद्वर्तन मागुते. घेऊनी केशराची वाटी मग लावीत हस्ता उटी. तांबूल अर्पित करसंपुटी प्रसन्न दृष्टी साईंची. बाबा जम गादीस बैसत तात्याबादी उभेच ठाकत. हाती धरूनी बाबांस बैसवीत आदरे नमित तच्चरण. निर्मळ चावडी भूमिका शुद्ध घोटीव आणि स्फटिकबद्ध. मिळणी मिळती आबाल वृद्ध प्रेमे निबद्ध श्रीपदी. होता गादीवर विराजमान बसता तक्क्यास टेकून. चवरी चामर आंदोलन विजिती व्यजन दो बाजू. माधवराव तमाखू चुरिती चिलीम तात्काळ तयार करीती. देती तात्याबांचे हाती तात्याबा फुंकिती आरंभी. तमाखूची ज्वाला निघता तात्याबा देत बाबांचे हाता. बाबांचा प्रथम झुरका संपता मग ती भगतांस अर्पित. मग ती चिलमी संपे तोवर इकडून तिकडे वर्तुलाकार. भगत श्यामा तात्या बरोबर वरचेवर भ्रमतसे. धन्य ती निर्जीव वस्तुपरी काय तिची या भाग्याची थोरी. आम्हा सजीवा न तिची सरी सेवा ती खरी तियेची. तपश्चर्या ही महाकठीण लाथा तुडविले बाळकपण. पुढे सोसून शीतोष्ण तपन अग्नीत तावून निघाली. भाग्ये बाबांचे करस्पर्शन
पुनश्च धुनी माझी भर्जन मागुती गैरिका उटी चर्चन मुखचुंबन तैलाधे असो कर्पूर केशर चंदन करीती उभय हस्ता विलेपन गळा सुमनमाळा घालून गुच्छावघ्राणन करविती सदा जयाचे सुहास्य वदन अतिसप्रेम सदय अवलोकन तयास काय शृंगाराभिमान राखिला हा मान भक्तांचा जया अंगी भक्तीची लेणी शृंगारिला जो शांतिभूषणी तया या लौकिकी माळामणी अलंकरणी काय होत की जो वैराग्याचा पुतळा तयास किमर्थ पाचूंच्या माळा परी अर्पिता ओढवी गळा भक्तांचा सोहळा पुरवितो स्वर्ण पाचू दिव्यहार गळा विराजती मुक्तासर अष्टाष्ट षोडश जयांचे पदर अभिनव पुष्कर मिश्रित जाई जुई तुलसी माळा आपाद जयाचे रुळती गळा मुक्तकंठा कंठनाळा मिरवी झळाळा अपूर्व सवे पाचूचा हेमहार सुवर्ण पदक हृदयावर निढळी श्याम तिलक सुंदर अतिमधुर शोभा दे तयास काय म्हणावे फकीर भासे सतेज वैष्णव प्रवर वरी डोलती छत्र चामर शेला जरतार श्री शोभे बहुधा जोग प्रेम निर्भरी मंगल वाद्यांची या गजरी पंचारती घेऊन करी बाबांवरी ओवाळीत पंचोपचार पूजा समेत घेऊन पंचारत घवघवीत निरांजन कर्पूरवात ओवाळीत बाबांस मग ही आरती जेव्हा संपत एक एक सकळ भक्त बाबांस करोनी साष्टांग प्रणिपात निघून जात घरोघर चिलीम अत्तर गुलाब पाणी देऊनी बाबांची अनुज्ञा घेऊनी तात्याबा निघता जावया निज सदनी म्हणावे बाबांनी सांभाळ मज जातोस जा परी रात्री माझी मधून मधून खबर घे माझी बरे हो म्हणून मग तात्याजी चावडी त्यजी जाई घरी ऐसे लोक जाता समस्त बाबा स्वहस्ते गाठोडे सोडीत धोतरांच्या घड्या पसरीत स्वहस्ते रचित निजशेज 60-65 शुभ्र चादरी घडिया मांडूनिया पुढारी स्वये तयांच्या रचुनिहारी पहुडती वरी मग बाबा ऐसिया चावडीची परी इत्थंभूत झाली इथवरी आता कथाजी राहिली दुसरी अध्यायांतरी वर्णिजेल तरी श्रोता कीजे क्षमा अगाधया साईंचा महिमा संक्षिप्त वदता राहीन सीमा गुरुत्वधर्मा पावे तो आता साईंची हंडीची कथा आणिक ज्या ज्या राहिल्या वार्ता पुढील अध्यायी कथीन समजता सादर चित्ता असावे अखंड गुरुस्मरण स्वार्थ तोच हेमाडा निज परमार्थ गुरुचरणाभिवंदने कृतार्थ चारीही पुरुषार्थ त्यापोटी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चावडी वर्णनम नाम 37तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।